बातमी आहे जालन्यामध्ये. जालन्यामध्ये भाजपच्या विरोधात सर्वपक्षीय कणकवली पॅटर्नचे संकेत दिले जात आहेत. जालन्यामध्ये भाजप सोडून सर्व पक्षांची शहर विकास आघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनीच असे संकेत दिलेत. शहर विकास आघाडीसाठी राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना यांच्यासोबत देखील चर्चा होतीये. गेल्या 2 महिन्यांपासून भाजपकडे युतीसाठी विनवण्या करत होतो असंही खोतकर म्हणाले. युतीची शक्यता धूसर झाल्यामुळे शहर विकास आघाडीचा प्रस्ताव आता ठेवण्यात आलेला आहे. खरं तर नवनिर्मित अशी ही जालन्याची महापालिका आहे आणि इकडे पहिल्यांदाच ही निवडणूक होणार आहे. आम्ही गेले 2-2.5 महिने सारखं भारतीय जनता पक्षाला युतीच्या संदर्भामध्ये बोलणी करायला बोलवा अशा प्रकारच्या विनवण्या करतो, परंतु त्यांनी अजून फार गांभीर्याने ही निवडणूक घेतली नाही असं मला जाणवतं. युतीची शक्यता थोडीशी धूसर होत चालली असं मला जाणवतं. म्हणजे ते काही रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब या सर्वांचा आग्रह एक युती केली पाहिजे. सर्व जेव्हा सांगतात तेव्हा मला असं वाटतं की थोडंसं सिरियसली खालच्या लोकांनी घेतलं पाहिजे आणि वरिष्ठाचा जर आदेश पाळत नसेल तर मग मला असं वाटतं की निश्चितपणे वरिष्ठाच्या कानावरती मला घालावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.